कुठलंच कारण नाही, कारण त्याचा इतका सफाया सगळ्या मतदारांनी केलेला आहे, जनतेने केलेला आहे की त्यांना बोलायला कुठे काही जागा राहिलेली नाही. आणि म्हणून तर काय बोलावं तर EVM. तर मला सांगा, लोकसभेच्या वेळेला त्यांना एवढं मताधिक्य मिळालं, एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार त्यांचे निवडून आले, त्यावेळेला त्याला गोड वाटलं. इतर राज्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं सरकार येतं त्यावेळेला त्यांना EVM खरं वाटतं. आणि एकदा पराभव झाला की त्यांना EVM खराब वाटतं, काहीतरी त्याच्यामध्ये घोटाळा वाटतो. मला वाटतं की आता विरोधकांचा पूर्ण सफाया मतदारांनी केलेला आहे. त्यांना सांगण्यासारखं इथे काही राहिलेलं नाही. त्यांची संख्या इतकी कमी आहे की मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या कमी संख्येमध्ये विरोधक हे पहिल्यांदा आलेले आहे. विरोधी पक्षाचे सुद्धा ते होऊ शकत नाही. आणि मला केविलवाणा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी चाललेला आहे. तिघांमध्ये समन्वय नाही आहे, कुठेही एकमेकांची तोंड एका बाजूला नाही आहेत, सगळे वेगवेगळ्या दिशेला जाऊन बसलेले आहेत. पण आपण आहोत, आम्ही जिवंत आहोत. व्हेंटिलेटर असले तरी पण त्याला ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत.